गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. गुरुदेव दत्त. ज्या स्वरूपाकडे आपण राहिलो पाहिजे त्या स्वरूपांचा मार्ग म्हणजे गुरुमार्ग. आणि गुरुमार्गातच हा उत्तमरित्या आपण, जसं नदीतून त्या नदीकडे जायचं असेल आपल्याला नावेत बसावं लागतं. नावाडे असतो आणि ती नाव त्या किनारे घेऊन जातो. मग आपल्याला खऱ्या अर्थाने परमार्थ किंवा खऱ्या अर्थाने आध्यात्मिक किंवा भक्ती हे कोण सांगत असेल तर गुरु हाच सांगतो. आणि गुरु हा उत्तम असायला हवा. गुरु म्हणजे गुरुची व्याख्या निरपेक्ष भाव आहे. तो गुरु कुठलीच अपेक्षा रहित जगत नाही. तो गुरु असा गुरु पाहिजे. तर त्या गुरुमार्गात आपण राहत असताना आपल्या दिनचर्या कशी असावी, आपली दृष्टिकोन, आपला भाव, आपला विचार कसा असावा हे गुरु शिकवत असतो. सकाम भक्ती कधीच सांगत नाही. निष्कामकडे आपण कसं राहिलं पाहिजे, निष्काम भक्तीकडे कसं असलं पाहिजे त्याचं चिंतन आपण केलं पाहिजे. आपण काय मागायचं आहे यार, न मागून येते काय आपल्याबरोबर, हे पहिला विचार. आजपर्यंत ज्याने मागितलं ते इकडेच राहिले सगळे, बंगले, गाड्या, सगळं सगळं काय कोणाच बरोबर काय येत नाही. हे देह तर काहीच घेऊन जात नाही. मग हे देह दिलेल्या देवाने आहे, या देहाला किती सुंदर ठेवता येईल त्याचं चिंतन केलं पाहिजे आपण. आणि तो चिंतन म्हणजे गुरुमार्ग लाभ आनंद ज्ञान दृष्टिभाव स्वाध्याय ते धन. स्वाध्याय या ठिकाणी सांगितलेलं आहे. स्वाध्याय ते धन म्हणजे आपल्या जीवनातला स्वाध्याय आपण केला पाहिजे, तो धन आहे. आणि हा शरीररूपी देहाला कसं नेता आलं पाहिजे, कसं ठेवता आलं पाहिजे त्याचा अभ्यास म्हणजे स्वाध्याय. रोज रोज आपण आपल्या जीवनातला अभ्यास रोज केला पाहिजे. जसं शाळेतला मुलगा घरी आल्यानंतर अभ्यास करतो आणि त्याचं स्वाध्याय लिहितो, प्रश्न उत्तरे. माझ्या जीवनातलं प्रश्न उत्तरे मला शोधायचं आहे, मला त्याचं उत्तर द्यायचं आहे, मला ते समजून घ्यायचं आहे, तो स्वाध्याय. तर गुरुमार्गे लाभ आनंद ज्ञान, गुरुमार्गातला आनंद ज्ञान असतो. आणि त्या मार्गातल्या आपण गेलो तर दृष्टिभाव स्वाध्याय ते ध्यान धन. आपली दृष्टीसुद्धा चांगली बनते. केव्हा सतत आपण त्या स्वाध्यायरूपी स्वाध्याय केला तर. स्वाध्याय म्हणजे स्वअभ्यास. आपण स्वबोध सांगतो ते स्वाध्याय सांगतो. म्हणून त्या विचाराने आपण गेलो पाहिजे, त्या विचारात राहिलं पाहिजे. तो खरा अर्थ अंतरंगातला जो स्वाध्याय आहे तो बाह्यरंगातला न करता अंतरंगातला स्वाध्याय करणं हा मूळ गाभा आहे. तो तसं सत्यम वद धर्मम चर अतिथिदेव भव स्वाध्याय प्रमधा. आपण ज्या विचाराने गेलो पाहिजे तो स्वाध्याय करणं हा रोजच्या रोज जीवनात स्वाध्याय असणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्या विचाराने खऱ्या अर्थाने आम्ही जगलो पाहिजे, विचाराने चिंतन केलं पाहिजे. त्या चिंतनात सतत राहणं ते म्हणजे स्वाध्याय. तेव्हा गुरुमार्गी लाभ, हा गुरुमार्ग आहे तो हा मोठा स्वाध्यायच आहे. त्या स्वाध्यायात राहता आलं पाहिजे, गुरुमार्गात राहता आलं पाहिजे. हा उत्तम दिनचर्या करू. गुरुदेव दत्त.